तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सरळ टॉपचं टोटल आपण नक्कीच इलेक्शनचे टोटल नक्कीच यावरती आपण यापुढे येत जाणार मित्रांनो. तर संपूर्ण ते आपण पहिलं टोटल त्यावरती आपण घेऊन आलो इलेक्शनच्या टाईप मध्ये मित्रांनो संपूर्ण त्या. तर भरपूर जणांचं मित्रांनो ही डिझाईन संपूर्ण त्या सविस्तर सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. तुफानातील दिवे या टेक्स्ट टेबल ई टेबल मध्ये, ठीक आहे. बाकी याची PLP प्लस PID तुम्हाला नक्कीच उपलब्ध करून दिली मित्रांनो, नक्कीच तुम्ही क्रिएट करा. बाकी टोटल नक्की डिग असं पर्यंत तो काय विषय नाही, पण यावरती संपूर्ण ते आपण असे टोटल वेगवेगळे टॉपचे घेऊन येत चाललोय, तो काय विषय नाही, ठीक आहे. तर फायनली टोटल मित्रांनो संपूर्ण ते डिझाईन एकदम भर झाली, HD क्वालिटी संपूर्ण त्या मटेरियल त्यात आपण वापरलंय. थोडं सिनेमॅटिक लुक डिझाईन करण्याचा थोडा प्रयत्न केलाय. संपूर्ण ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप नक्कीच पुढच्या मी सांगतो, ठीक आहे. तर अशा मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो फायनली आपण आलोय फोटोशॉप मध्ये. आता बघू शकता आपली डिझाईन बघू शकता तुम्ही. तर संपूर्ण त्यात एक गोष्ट तर जर तुम्हाला जर सांगितली तर संपूर्ण त्या क्वालिटीत बसणार आहे आपली, काय विषय नाही. तर या टेक्स्ट टेबल तुम्ही सुद्धा बघू शकता. वादळ वाराने मावळणारे आम्ही नव्हे, तर तुफानात देवी आम्ही तुफानात देवी, ठीक आहे. तर हे आपण संपूर्ण त्या क्वालिटी टाकले, म्हणजे जसं की एक इलेक्शनच्या टाईप मध्ये नक्कीच कमी तुमचा या टाईप मध्ये नक्कीच डिझाईन प्रॉपर अशी बनली मित्रांनो. ही नक्कीच तुम्ही डिझाईन बनवा, ठीक आहे. बाकी असे वेगवेगळे टोटल नक्कीच आपल्या चॅनल अजून येणार इलेक्शनवर. संपूर्ण तुम्हाला मी आता स्टार्टिंगला अशा थोडा नॉर्मली एक बनवून दिला डिझाईन, ठीक आहे. तर त्यामुळे PLP ओपन करा, PID पण ओपन करा, नक्कीच बनवा. राहिला विषय त्या संपूर्ण त्या जिप्पाला मी सांग की पासवर्ड टाकलाय, 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे फक्त, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशाने आपण आपली डिझाईन आहे. तर आपण ही साईज क्रिएट केली ती मित्रांनो, फाईल मध्ये येतो, न्यू मध्ये जातो. इथं आल्यानंतर इथं XYZ आपण 9x10 8x10 घेतो, ठीक आहे. तर वरती 8 टाकलं, हाईटला 10 ठेवलं, इंचेस मध्ये केली. आता ही साईज तुम्हाला पिक्सल ॲप मध्ये करायची असेल तर पहिले तुम्हाला रेटिओ कस्टम सिलेक्ट करायचा, त्यानंतर साईज टाकायची तुम्हाला 8x10. जसं की 10 पिक्सल मध्ये करायला गेलं तर 960, जे पिक्सल ॲप मोबाईल युजर साठी, ठीक आहे. त्यामुळे फोटोशॉप म्हणजे आपलं डायरेक्ट ऑलरेडी असते. जर फोटोशॉपचं पिक्सल आणि ते वगैरे वेगळं असतं, ठीक आहे, काय विषय नाही. तर 8x10 आपण सिलेक्ट केल्यानंतर साईज रेल्युशन मी PCच्या परफॉर्मन्सनुसार नक्की ठेवतो 300. तर भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की दादा आमच्या PC हँग होतोय. आता कसं आहे माहिती आहे की मित्रांनो, आता मी 300 रेल्युशन तुम्हाला का इम्पोर्ट करून देतोय, तर डिझाईन तुमची फुटत नाही. जर तुमचा PC वगैरे लॅग वगैरे होत असेल तर नक्कीच तुम्ही 72 करा. नंतर तुम्हाला क्वालिटी पण वाढवत सांगतो शेवटला, ठीक आहे. तर आपण XYZ इथे 300 साईज क्रिएट केली, ठीक आहे, जसं की आता यात एक गोष्टी दाखवतो मित्रांनो. सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण जे इफेक्ट मारले फोटोशॉप मध्ये, तर एक इफेक्ट दाखवतो, त्यांनी आपली संपूर्ण डिझाईन चेंज झाली, बघू शकता, ठीक आहे. तर अशा मी एक गोष्ट दाखवतो. आता सगळ्यात मेन मुद्दा आपण एक बॅकग्राऊंड घेतलं होतं, ते म्हणजे Pinterest वरून, ठीक आहे. याचं नॉर्मल एक बॅकग्राऊंड घेतलं होतं आणि ते बॅकग्राऊंड आपलं या टाईप मध्ये होतं, ठीक आहे, नॉर्मली साधं असं. तर त्याला आपण गावसन ब्लर मारलंय या टाईप मध्ये, ठीक आहे. तर त्याची सेटिंग आपण ठेवली त्या गावसन ब्लरची, ऑपेसिटी 100 ठेवली, ठीक आहे. पण या पण सेटिंग आपण ठेवली होती 22.2, ठीक आहे. इथं ओके म्हणतो त्या गावसन ब्लरची. ते मारलं कसं माहितीये का, फिल्टर मध्ये येऊन ब्लर मध्ये जाऊन इथं येऊन गावसन ब्लर मारले, ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. बाकी काम झाल्यावर आपण त्याला लॉक करून टाकतोय आणि त्यावर आपण इथं असं थोडं माणसांचं थोडं या पद्धतीने असं इफेक्ट मारलाय, ठीक आहे. त्याला थोडा नॉर्मल सॉफ्ट ब्रश मारलाय. बाकी त्याला काही नॉर्मल ठेवलंय, तिथं 100च केलंय, ठीक आहे. त्यानंतर सर्वात मेन मुद्दा असा आहे भावना, आपण इथून रेक्टँगल सर्व असे शेप मारले. तर हे बघू शकता या टाईप मध्ये एक थोडे युनिक वाटतंय मित्रांनो सर्वात टॉपचं. बाकी त्यावर आपण इथं मोशन सर्कल मारलाय, ठीक आहे, या टाईप मध्ये हे बघू शकता. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे त्यावर आपण टेक्स्चर मारलंय, ते टेक्स्चर सर्वात क्वालिटी दिसते आपलं, हे बघू शकता या टाईप मध्ये, ठीक आहे. आता ते घेतलंय कसं आहे तुम्हाला प्रत्येक ट्युटोरियल मी सांगतच चाललंय, पण परत एकदा सांगतो. नवीन लेअर घ्यायची मित्रांनो, एडिट मध्ये जायचं, इथं फिल मध्ये येऊन ना इथं कंटेंट 50 ग्रे केल्यानंतर, ठीक आहे, इथं फिल्टर मध्ये यायचं, नॉईज मध्ये जाऊन ऍड नॉईज करायचं या टाईप मध्ये, ठीक आहे. बाकी अमाऊंट वगैरे बघू शकता 20.13 ठेवा. बाकी खाली गावसन सिलेक्ट राहू द्या, मोनोक्रोमॅटिक आपलं ऑन राहू द्या, ठीक आहे, ओके म्हणतो. परत फिल्टर मध्ये येऊन ना भावानो, इथं स्टाईलाइजचं ऑप्शन ते जाऊन इम्बास ऑन करा, ठीक आहे, ओके म्हणा. परत नॉर्मल मध्ये जाऊन इथं ओव्हरली सिलेक्ट करायचं तुम्हाला, ठीक आहे. या टाईप मध्ये आपण ऑलरेडी लावलंय त्यामुळे डिलीट करून टाकतो, ठीक आहे. तर असे म्हणजे वॉटर टेक्स्चर मारलंय. सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण इथं तानादारांचा XYZ आपण इथं फोटो घेतलाय, ठीक आहे. हे काय उभे वगैरे नाही, पण मित्रांनो एक डेमो साठी आपण फोटो उचललाय. सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण इथं फॉन्ट टाकलाय, वादळ वाराने मावळणार आम्ही नव्हे. तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं मी PLP मध्ये, ठीक आहे.
हे तुम्हाला काही एडिट वगैरे करायचं नाही, मी ऑलरेडी सेट करून दिलंय. जेव्हा एडिटेबलच्या तुमच्या पीआयडी वगैरे राहतील मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या हिशोबाने तुमचं नाव वगैरे त्यात टाकण्यासाठी, ते नक्कीच PLP मध्ये तुम्हाला एडिटेबल बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्यावर आपण सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण हे अशा पद्धतीने तुफानातले देव हे सुद्धा मारलंय. ठीक आहे. नाव संपूर्ण त्या क्वालिटीत टाकलंय. आता मेन मुद्दा मित्रांनो इफेक्ट कसा मारला माहितीये का? इथं येऊन कलर लुकअप मध्ये गेलो आणि इथं लोड 3D मध्ये ना आपण कलर लुकअप 1 घेतलाय. ठीक आहे. तर या टाइप मध्ये आपला हा कलर लुकअपचा 1 पेज आहे, तो आपण ओपन केलाय. हे बघू शकता तुम्ही या टाइप मध्ये, हे बघू शकता. ठीक आहे. त्याला 1 घेतलं, त्यानंतर नॉर्मल कलर लुकअप परत घेतलं, त्यानंतर कर्व मारलं, थोडं लाईट आणि हे भेटल, त्यावर परत कलर लुकअप 2 मारलाय या टाइप मध्ये. परत त्यानंतर सॅच्युरेशन वगैरे सेटिंग केली, हे बघू शकता. आणि संपूर्ण त्या बॅनर बघा किती टॉपचा बांधलाय आपण. ठीक आहे. तर असे ना असं टोटल होतं मित्रांनो, संपूर्ण त्या क्वालिटीच बनलंय. बाकी असे टोटल वेगवेगळे नक्की आणणार, काय अडचण वगैरे असेल तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा, त्यावरही सोल्युशन आणणार. ठीक आहे. बाकी वेगळे टोटल कसे आणायचे नक्कीच मला कमेंट करा, त्यावरही आणणार भावना. ठीक आहे. बाकी चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.